YCMOU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक, परीक्षा विभाग एक्झामिनेशन डिव्हिजन मार्फत दिनांक 11 जुलै 2025 रोजी परिपत्रक क्रमांक 34 प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। आज आहे दिनांक 17 जुलै 2025। व्हिडिओ उशिरा बनवल्याबद्दल सॉरी, क्षमस्व, परंतु व्हिडिओमधली माहिती आजही कामाचीच आहे, त्याचं काम आजही चालूच आहे। ठीक आहे, तर याचा विषय काय पाहूया। परिपत्रकाचा ही एक्झामिनेशन डिव्हिजन मार्फत आलेलं परिपत्रक आहे। प्रमाणपत्र, पदवी, पदविका व पदव्युत्तर कृषी शिक्षणक्रम वगळून शिक्षणक्रमाच्या विद्यार्थ्यांना स्कॅन कॉपी रिव्हॅल्युएशनकरिता अर्ज भरण्याबाबत महत्त्वाच्या सूचना। आपल्या काही दिवसापूर्वीच्या रिझल्टचा जी व्हिडिओ होता, रिझल्ट लागलेला जी मी सांगितलं होतं, त्याच्यामध्येच मी सांगितलं होतं की जवळपास सर्वच रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर एक ऑफिशियल नोटिफिकेशन निघणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला मे 2025 ते जून 2025 किंवा समर 2025 एक्झामिनेशनमध्ये जे तुमचा निकाल लागलेला आहे, ऑनलाईन निकाल लागलेला आहे, त्या ऑनलाईन निकालामध्ये जर तुम्हाला वाटलं की तुमचा पेपर बरोबर तपासला गेला नाही किंवा तुम्ही परीक्षेत जसं उत्तरे लिहिल्यात त्याप्रमाणे तुम्हाला मार्क मिळालेले नाहीत, तर तुम्हाला स्कॅन कॉपी तुमची मागवता येते तुमच्या उत्तरपत्रिकेची। तसेच रिव्हॅल्युएशन सुद्धा करता येतं, पुनर्मूल्यांकन सुद्धा करता येतं। रिव्हॅल्युएशन म्हणजे काय की पुन्हा तुमची जी उत्तरपत्रिका घेऊन पुन्हा एकदा चेक करतील टीचर, ठीक आहे, तर त्याला पुनर्मूल्यांकन म्हणतो आपण। स्कॅन कॉपी म्हणल्यावर जशा तसं तुमच्या उत्तरपत्रिकेची स्कॅन कॉपी तुमच्या ईमेलवर तुम्हाला मिळणार आहे। रिव्हॅल्युएशनमध्ये तुमचं सगळंच पेपर दुबारा तपासण्यात येणार आहे आणि तुम्हाला तुमचे मार्क बरोबर टाकले की नाही चेक करण्यात येणार आहे। ठीक आहे, तर ज्या कोणाला आपल्याला वाटतं की कॉन्फिडन्स आहे की मी चांगले लिहूनसुद्धा मला कमी मार्क देण्यात आलेले आहेत, शिक्षकांनी बरोबर तपासले नाहीत आपला पेपर, तर ते स्कॅन कॉपी किंवा रिव्हॅल्युएशनकरता अर्ज करू शकतात। त्याबाबतचे परिपत्रक आहे। तर सर्व गोष्टी वाचल्या तर व्हिडिओ खूप मोठा होणार आहे, त्यासाठी आपण एक ध्यानात ठेवायचं आहे की ही जे पहिले पेज आहे ही तुम्ही वाचून घ्यायचं आहे पूर्ण, पॉज करून व्हिडिओला। स्क्रीनवरील माहिती जर दिसत नसेल तर व्हिडिओच्या सेटिंगमध्ये जायचं आहे, क्वालिटीच्या पुढे ॲटोच्या पुढे क्लिक करायचं आहे, खाली ॲडव्हान्स्डमध्ये क्लिक करून 1080p किंवा त्याच्यापेक्षा जास्त रिझोल्युशनवर क्लिक करून यूट्यूबवर हा व्हिडिओ पाहायचा आहे। त्यानं काय होईल की तुम्हाला ह्याच्यातला फॉन्ट साईज बारीक आहे तो दिसेलसुद्धा आणि तुम्हाला झूम करूनसुद्धा पाहता येईल। ठीक आहे, हे पहिले पेज वाचून घ्या म्हणजे आपण डायरेक्ट मेन मुद्द्यावर येऊया। चला, आता हे दुसरं आणि शेवटचं पेज। आता ह्याच्यामध्ये तारीख दिलेली आहे, स्कॅन कॉपी किंवा त्याला फोटोकॉपीसुद्धा म्हणतात, स्कॅन कॉपी किंवा फोटोकॉपी ऑफ आन्सर बुक, किमान एक कमाल 3 विषय। एक ध्यानात ठेवायचं आहे, तुम्ही जेवढे विषयाची परीक्षा दिलेली असेल त्यापैकी कमीत कमी एका विषयाची तुम्हाला स्कॅन कॉपी किंवा फोटोकॉपी मागवता येईल आणि जास्तीत जास्त कमाल म्हणजे जास्तीत जास्त 3 विषयांचीच तुम्हाला स्कॅन कॉपी किंवा फोटोकॉपी मागवता येणार आहे। सर्वच विषयांची, मी एखाद्या विद्यार्थी सर्वच विषयात फेल झालेला असेल आणि मला सर्वच आणि ते विषय 3पेक्षा जास्त असतील तर त्या सर्वच विषयाची स्कॅन कॉपी तुम्हाला देणार नाही विद्यापीठ, कमीत कमी एक जास्तीत जास्त 3 विषयाचीच देणार स्कॅन कॉपी। आता शुल्क ऐकून घ्या। प्रतिविषय अभ्यासक्रम शुल्क रक्कम रुपये 300 रुपये असेल प्रतिविषय। ऑनलाईन अर्ज ऑलरेडी सुरू झालेले आहेत, 12 जुलै 2025 पासून ऑनलाईन अर्ज ऑलरेडी सुरू झालेले आहेत। अर्ज कसा करायचा काय नाही ते पहिल्या पेजवर सांगितलेलं आहे, ते पहिलं पेज वाचून घ्यायचं आहे। ठीक आहे, आणि दुसरं पेज म्हणजे पूर्णच हा व्हिडिओमधील सर्वच माहिती वाचून घ्यायचं आहे। याच्यामध्ये डिटेलमध्ये दिलं आहे, अर्ज कसा करायचा, तुम्हाला स्कॅन कॉपी कशी मिळणार आहे, सर्व दिलेलं आहे, ते वाचून घ्यायचं आहे तुम्ही। ठीक आहे, 12 जुलै 2025 पासून ऑनलाईन अर्ज स्कॅन कॉपी मागवण्याकरता ऑलरेडी सुरू झालेले आहेत आणि स्कॅन कॉपी मागवण्याची, ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची अंतिम दिनांक आहे 23 जुलै 2025। आज दिनांक आहे 17 जुलै 2025, तर 23 जुलै 2025पर्यंत शेवटची तारीख असणार आहे, तर भरपूर वेळ आहे, तुम्ही घेऊ शकता। पुढे पुनर्मूल्यांकन किंवा रिव्हॅल्युएशन ऑफ आन्सर बुक, किमान एक कमाल 3 विषय। ठीक आहे, आता रिव्हॅल्युएशन करायचे तुम्हाला, पूर्णच तुमचं विषयच पूर्ण, पेपरच पूर्ण तपासायचा आहे, तर ती कमीत कमी एका विषयाकरता तुम्हाला अर्ज करता येईल आणि जास्तीत जास्त 3 विषयाकरता करता येईल। ठीक आहे,
बरं त्याच्यात एक अट आहे. प्रथमतः अनुक्रमांक 1 प्रमाणे स्कॅन कॉपी किंवा फोटो कॉपी प्राप्त करून घेणे आवश्यक आहे. थोडक्यामध्ये काय आहे, जर तुम्हाला पुनर्मूल्यांकन करायचं असेल, रिव्हॅल्युएशन ऑफ आन्सर बुक करायचं असेल तर अगोदर स्कॅन कॉपी मागून घ्यायची तुम्हाला आणि पुन्हा पुनर्मूल्यांकनला अर्ज करायचा आहे. ध्यानात ठेवायचं आहे. ठीक आहे. त्याच्यासाठी ज्यांना कोणाला पुनर्मूल्यांकन करायचे त्यांनी लवकरात लवकर स्कॅन कॉपी मागून घ्यायचं आहे. स्कॅन कॉपी बघायची आणि पुन्हा पुनर्मूल्यांकनला अर्ज करायचा आहे. ठीक आहे. मग दोन्हीसाठी पैसे लागतील का? हो, दोन्हीसाठी सुद्धा लागतील. अगोदर स्कॅन कॉपीचे 300 लागतील आणि पुन्हा पुनर्मूल्यांकनचे वेगळे पैसे लागतील. ठीक आहे. तर पुनर्मूल्यांकनाकरता प्रति विषय अभ्यासक्रम शुल्क रक्कम रुपये असणार आहे 500 रुपये प्रति पेपर. ह्याचेसुद्धा ऑनलाईन अर्ज पुनर्मूल्यांकनाकरता करण्याकरता 12 जुलै 2025 पासून सुरू झालेले आहेत आणि ह्याचे पुनर्मूल्यांकनाकरता ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची लास्ट डेट असणार आहे 25 जुलै 2025. ठीक आहे. ह्याचे स्कॅन कॉपीपेक्षा 2 दिवस आगाव असणार आहे. ठीक आहे. तर पुनर्मूल्यांकनाची ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जुलै 2025 आहे. त्या तारखेच्या दिवसापर्यंत शेवटपर्यंतच्या अगोदर तुम्हाला अर्ज करायचा आहे. स्कॅन कॉपी, फोटोकॉपी व पुनर्मूल्यांकन रिव्हॅल्युएशन ऑफ आन्सर बुक अर्जाकरता ही लिंक दिलेली आहे. आणि ही सूचनापत्र तुम्हाला, हे जे सूचनापत्र आहे हे तुम्हाला ycmu.digituniversity.ac या ऑफिशियल वेबसाईटवर गेल्यानंतर होम पेजवर समोरच हे सूचनापत्र तुम्हाला दिसेल. ते तुम्ही डाउनलोड सुद्धा करू शकता. ठीक आहे. आता बाकीच्या सूचना वगैरे वाचून घ्या. जास्त काही तुमचा वेळ घेणार नाही. ज्यांना कोणाला आपल्याला मार्क कमी पडले तसं वाटते त्यांनी लवकरात लवकर अर्ज करायचा आहे. अर्ज करून आपले पुनर्मूल्यांकन करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या डोसक्यात शंका राहणार नाही. ठीक आहे. कारण ही तारीख संपल्यानंतर पुन्हा डायरेक्ट मार्क म्हणून तयार होतो हार्ड कॉपी तयार झाल्यानंतर काही फायदा नाही. पुनर्मूल्यांकन पुन्हा होतच नाही, तारीख वाढणार नाही. या तारखेच्या आतमध्ये काम करून घ्या. थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम.